नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा येथे दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ज्योतिर्लिंग आध्यात्मिक महातीर्थ महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी हा महोत्सव एक अनोखी आध्यात्मिक पर्वणी ठरत आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 36 फूट उंचीचे भव्य आणि दिव्य शिवलिंग, तसेच एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळत आहे. यासोबतच जगप्रसिद्ध जादूगार हॅरी आणि जतीन यांच्या जादूच्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले आहे. हे प्रयोग केवळ मनोरंजनासाठी नसून मानवी जीवनातील ताणतणाव दूर करून मानसिक शांततेचा अनुभव देणारे आहेत. महोत्सवामध्ये विलोभनीय देखावे, जागृतीचा संदेश देणारे जिवंत प्रसंग, कुंभकर्णाचा आध्यात्मिक देखावा सादरीकरण, तसेच व्यसनमुक्ती, शाश्वत यौगिक शेती, तणावमुक्ती समुपदेशन आणि 2D शोच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. यासोबतच मानसिक तणाव, चिंता आणि एकाग्रतेच्या समस्यावर उपाय म्हणून 7 दिवसीय विनामूल्य राजयोग अनुभूती कोर्स देखील आयोजित करण्यात आले आहे. हा संपूर्ण महोत्सव शिवप्रसाद भवन, नवीन तहसीलच्या पाठीमागे, छत्रपती संभाजीनगर, लोहारा येथे दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय राजयोगिनी सोमप्रभा दिदीजी, संचालिका सोलापूर उपक्षेत्र यांनी भूषवले, तर उद्घाटन माननीय आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या हस्ते झाले. या भव्य आयोजनामागे ब्रह्माकुमारीज लोहारा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सरिता दिदी यांनी, ब्रह्मकुमारी राजू भाईजी, निर्देशक उमरगा सेवा केंद्र यांचे विशेष योगदान आहे. मानवामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी यांनी विश्व बंधुत्वाची भावना जागृत करण्यासाठी या अलौकिक आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सुरू असलेल्या ज्योतिर्लिंग आध्यात्मिक महातीर्थ महोत्सवानिमित्त लोहारा टाइम्सशी बोलताना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लोहारा येथील उपसेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सरिता दिदी यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. परंतु आपण सर्व धर्मामध्ये पूजापाठ, नामस्मरण करतो, पण हे सर्व फक्त बाह्य मनातूनच होत आहे का? खरे परिवर्तन मात्र आपल्या अंतर्मनात झाले पाहिजे. अध्यात्म म्हणजे दिखावा नाही, तर आत्म्याला दैवी गुणांनी सजवणे, प्रेम, शांती, संयम आणि नम्रता. तसेच त्यांनी सर्वांना आवाहन केले, अहंकारातून बाहेर पडा, ईश्वराला समजून घ्या आणि त्याचे तत्त्व आपल्या जीवनात आचरणात आणा. तसेच त्यांनी सांगितले, व्यसनमुक्त व्हा, आपले जीवन स्वतःच श्रेष्ठ बनवा आणि मानव जीवनाची खरी प्रणाली समजून घ्या. यासाठी लोहारा शहरात विनामूल्य ध्यान साधना, व्यसनमुक्ती, तसेच जैविक व यौगिक शेती यासारख्या अनेक जीवनोपयोगी उपक्रमाद्वारे आध्यात्मिक आणि सकारात्मक जीवन जगण्याची दिशा दिली जात आहे. मन शांत, विचार शुद्ध आणि जीवन समृद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवणे हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. चला तर आपण पाहूया राजयोगिनी ब्रह्माकुमारी सरिता दिदी काय सांगतात आणि समाजासाठी काय संदेश देतात ते आपण पाहूया लोहारा टाइम्सवर. पाहत रहा लोहारा टाइम्स. अशाच प्रेरणादायी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोहारा टाइम्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स. धर्मामध्ये त्यांचंच प्रतीक दाखवलेले, आपण फक्त वेगळं वेगळं बनवून ते करत आहे. मदिनामध्ये बी तेच आहे ना. काय आहे, संगे अस्वद नावाचं एक
दगड आहे, तिथे गेल्यानंतर आपण प्रेमाने हे करतो आणि काय म्हणतो, एक प्रार्थना म्हणतात बघा शेवटी. काय म्हणतात ते, प्रार्थना म्हणल्याशिवाय त्यांचं हज पूर्ण होत नाही. ते कोणतं, हे परवरदिगार नूरे इलाही मेरा हज कबूल करो. म्हणजे हे परवरदिगार पालन करता ईश्वर, नूरे इलाही म्हणजे ज्योती पुंज परमात्मा, मेरा हज कबूल करो म्हणजे माझं प्रार्थना पूर्ण कर. म्हणजे ज्योतीचं पुंजच म्हणलं ना. त्यांनी ज्योतिर्लिंग ज्योती स्वरूप म्हणलं, नुकताय नूर ह्याने म्हणलं, गॉड इज लाईट ह्याने म्हणलं. भाषा वेगळी वेगळी आहे पण ईश्वर एकच. पण ते ईश्वरला विसरून आपण देहधाऱ्यांच्या मागे लागल्यामुळं हे भेदभाव सगळं वाढलेलं आहे. जेव्हा ते ईश्वराला आपण ओळखू, हे सगळं समाप्त होऊन जाणार आहे आणि सुखकर संसार, त्याला जन्नत म्हणलं, स्वर्ग म्हणलं, त्या धर्तीवर यायला उशीर नाही. म्हणून आता आपण ते ईश्वराला ओळखू, आपलं जीवन श्रेष्ठ बनवू, आपल्या गावाला स्वर्ग या जन्नत बनवायचं कार्य कोणाच्या हातात आहे, आपल्याच हातात. ईश्वर परमात्माचं आपण आठवण करतो, ज्याची माहितीच आपल्याला नाही ना, ईश्वर कोण राहते, कुठं राहतंय. मग सर्व धर्मस्थापकांनी काय सांगितलेलं ईश्वराबद्दल, ह्याच्यात सांगितलं गेलं. कारण ईश्वर परमात्मा तो ज्याला सर्व धर्म मान्यता द्यायला पाहिजे. त्यांना म्हणू ज्यांना सर्व धर्म मान्यता द्यायला पाहिजे. सर्व धर्म कोणाला मान्यता देते, तर सर्व धर्मामध्ये काय सांगितले ते इथं दाखवलेलं. आता हे आहे संत लोकांचा, जे शंकराचार्यांनी स्थापन केलं संन्यास धर्म म्हणा. याच्यामध्ये काय सांगितलं, संन्यास धर्मामध्ये शंकराचार्यांनी सांगितलेलं नाही मी ईश्वर आहे म्हणून. शंकराचार्यांनी बी ते परमात्म्यालाच आठवण केलेलं आहे. आणि त्यानंतर क्राइस्ट जन्माला आले, क्राइस्टने काय सांगितलं की मी ईश्वर आहे म्हणलं नाही. ईश्वर कोण आहे तर वरच हात दाखवलेला आहे. तो कसा आहे, गॉड इज लाईट, आय एम सन ऑफ गॉड. मी ईश्वराचा संतान आहे, मी ईश्वर नव्हे. त्यानंतर जेव्हा शीख धर्माचे धर्मस्थापक ते सुद्धा सांगितलेले एक ओंकार सत्यश्री आकार, ते बी वरच हात केलेले की ईश्वर कुठं राहतोय, वर राहतोय, तो सत्य आहे, त्यांना काल कधी खाणार नाही, तो एक आहे. त्यानंतर बुद्ध धर्मामध्ये जाऊया, तर बुद्ध धर्मामध्ये काय सांगितलेले, बुद्धांनी बी सांगितले दया ही ईश्वर है, दयाचा भाव ठेवा, प्राणी मात्र के प्रति दया का भाव रखो. म्हणजे दया ईश्वराला आवडतो. ईश्वर कसं एक परम शक्ती, परम सत्ता आहे, तर त्यांनी सुद्धा तेच सांगितलेले. जैन धर्मामध्ये सुद्धा ईश्वर लाईटच्या रूपामध्येच, प्रकाशाच्या रूपामध्ये आठवण केलं जातं. तर ईश्वर कसा आहे, तर अल्लाह नुकता आहे, नूर हे म्हणलं जाते. नुकता म्हणजे कण, नूर म्हणजे प्रकाश. तर ईश्वर एक ज्योतीचा पुंज आहे. मग त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं ईश्वर ज्योतीचं पुंज आहे, तो कुठं राहतंय, वर राहतंय. मग सगळे धर्मस्थापकांनी आठवण केलं ते ईश्वराचंच आहे. आम्ही मात्र आठवण करतो ह्यांचा, आहे ना. मग ईश्वर कुठं आहे, तर ईश्वर आपण महादेवाला म्हणू का, तर महादेव सुद्धा कोणाच्या आठवणीमध्ये बसलेले दिसतात, सतत तरी तपस्यामध्ये बसलेले दिसतात. ते कोणाची तपस्या करतात, ते समोर एक लिंग आपण दाखवतो. तर ईश्वर कसं आहे, लिंगरूप. लिंगरूप म्हणजे ज्योतीचं पुंज आहे, पॉइंट ऑफ लाईट आहे. तर त्यांना आपण आकार दिला जसं पाहिजे तसं, पण आहे ज्योतीचं पुंज आहे. तर शंकर सुद्धा ते परमात्मा शिवाचीच आठवण केलेले. सगळे धर्मामध्ये ईश्वरासाठी सांगितलेले. कोणी ईश्वर ज्योती स्वरूप म्हणलं, कोणी गॉड इज लाईट म्हणलं, कोणी नुकताय नूर म्हणलं, कोणी प्रकाश स्वरूप म्हणलं, कोणी ईश्वर सत्य हे म्हणलं. तर सगळ्यांचं सांगण्याचं भावार्थ ईश्वर एक आहे, ज्योतीचं पुंज आहे. ते ज्योतीच्या पुंजाच्या रूपामध्ये तुम्ही त्यांना आठवण करा म्हणून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण मात्र ते कळून घेतले नाही, तर आम्ही ह्यांचंच आठवण करायला सुरुवात केली. जसं साईबाबांनी बी सांगितले सबका मालिक एक है, उस मालिक को याद करो. पण दुर्दैव आहे आम्ही त्यांचं आठवण करतो, ते मालिकला आपण ओळखलेलंच नाहीये. मग आज प्रश्न असं उठतो की हे सगळे देवात्मा जे आहेत, श्रीरामचंद्र आहे, श्रीकृष्ण आहे, श्री नारायण आहे, हे सगळे देव नाहीये का, तर ते पण आहेत देव. पण देव आणि परमात्म्यामध्ये अंतर आहे. तर कसं अंतर आहे इथंच दाखवलेलं आहे. तर ही शरीराला चालवणारी चेतन सत्ता शक्ती जी आत्मा आहे, ती आत्मा जशी कर्म करते तसं बनते. तर आत्मा म्हणजे पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्याला आपण म्हणलं ज्योतीचं पुंज, ज्याला म्हणलं एनर्जी, ज्याला म्हणलं रूह, ती आत्मा पण आहे. तर ती आत्मा ही देहरूपी वस्त्र धारण करून हा सृष्टीरूपी मंचावर पार्ट करण्यासाठी, अभिनय करण्यासाठी आलेलं आहे. आणि ती आत्मा शरीर सोडून गेली तर हे डेड बॉडी म्हणलं जातं. मग ती आत्मा जे शरीराद्वारे कर्म करते त्यानुसार त्याला ओळखलं जातं. जसं इथं दाखवलेलं ही व्यक्ती ह्यांचं मारू लागले, त्यांना मर्डर करायले, तर ह्यांना आपण काय म्हणू, डाकूच म्हणू ना. तर हे डाकू बनले कशानं, कर्माने. तर हे दान करायला, हे दानात्मा झाले, म्हणजे धर्मात्मा, दान करणारे. तर हे धर्मात्मा बनले. शंकराचार्यांनी संन्यास धर्माचं स्थापन केलं, ते संतात्मा झाले. महात्मा गांधींनी जगासाठी चांगलं कार्य केलं म्हणून ते महान आत्मा झाले. आत्मा म्हणजे ते रूह, ते ज्योती, तर ते महान आत्मा झाले. आणि ह्यांना म्हणू आपण देवात्मा.
कारण ह्यांचे कर्म तेवढे श्रेष्ठ आहेत की गायन योग्य आहेत, पूजन योग्य आहेत, म्हणून आम्ही यांचं मंदिर बनवलं, पूजा करतो. पण हे सुद्धा कोण आहे? देवात्मा, परमात्मा नव्हे. परमात्मा कोण आहे? सगळ्यांचं बाप आहे. ते त्याच्यामध्ये देवात्मा आले, महात्मा आले, पुण्यात्मा आले, धर्मात्मा आले, सगळेच आले. तर हे सगळे आत्म्यांचा पिता जो आहे ते पापात्मा बी आले त्याच्यामध्ये. सगळ्यांचा बाप तो परमात्मा पिता आहे, तो ज्योतीचं पुंज आहे. तर आत्मा जसे ज्योतीचं पुंज आहे, आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते. तर परमात्मा मात्र जन्म मरण रहित आहे, तो अजन्म आहे, तो सर्व शक्तीचं सागर आहे. बाकी सगळे देवात्मा, प्रत्येक देवतांच्या मंदिरमध्ये शिवलिंग असतो. आज पंढरपूरला जाऊया, विठोबाच्या डोक्यावर पण शिवलिंग आपण दाखवतो, म्हणजे त्यांचा बी पिता कोण? परमात्माच आहे. आणि आई तुळजाभवानीच्या मंदिरमध्ये जाऊ, त्यांच्या समोर शिवलिंग आहे. ते शिवनी ही शक्तीच्या रूपामध्ये आठवण करतो, म्हणजे त्यांच्याकडूनच त्यांना शक्ती मिळालेलं. प्रत्येक देवतांच्या मंदिरमध्ये जावा, असं कोणतंच मंदिर नसेल जिथं शिवलिंग नसतो. तर सर्व आत्मांचा तो कोणी पिता आहे. मग हे सगळे आपल्या ब्रदर्स आहेत, फक्त व्हेरायटी त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आहेत. मग ते परमात्मा पित्याला विसरून आपण जेव्हा देहधारीला धर्मात्मा, देवात्मा, पुण्यात्मा, महात्माच्या मागे लागलेले आहेत, म्हणून आम्ही शक्तिहीन झालेले आहेत. जेव्हा ते परमात्मा पित्याला आपण ओळखू, त्यांचं स्वरूपाला ओळखू, त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ, मग आम्ही बी काय बनू? शक्ती स्वरूप, ते धर्मात्मासारखं, ते देवात्मासारखं आपण बनूया. आज कॉलेजमध्ये आपले मुलं जातात, कोणी शिक्षकाला आपला आयडल बनवतो, कोणी हिरोईनला आपला आयडल बनवतो की मला त्यांच्यासारखं बनायचं आहे. मग त्यांच्यासारखं ड्रेस स्टाईल, त्यांच्यासारखं हेअरस्टाईल ठेवतात. मग आज आम्ही अनेक वेळेस मंदिरला जातो, मस्जिदला जातो, कुठं कुठं जात असतो. आपण कधी ते देवतांना आपलं आयडल बनवलंय का? आज आम्ही श्रीरामचंद्राचं मंदिर जाऊ, श्री नारायणचं मंदिर जाऊ, कधीतरी म्हणले का मला पण ह्यांच्यासारखं बनायचंय, माझं चाल चलन आचरण बोल मी ह्यांच्यासारखं करेन? कधीच म्हणलं नाही. आम्ही आयडल बनवलंच नाही, फक्त गेलं, पाया पडलं आणि घरी आला. तर खऱ्या अर्थाने भगवंताची काही इच्छा आहे तर आपण सगळे असे कर्म करू जे देवी देवतासारखं बनू. पापात्मापासून पुण्यात्मा, देवात्मा आपण बनावी ही ईश्वराची इच्छा आहे. मग देवात्मासारखं बनायचं म्हणजे त्यांचं प्रत्येक गुण जे गायन करतो, तर गायन करायचंच नाही तर गायनचं स्वरूप आपल्याला बनावं लागतं, मग आपण देवात्मासारखं बनू. तर हे सगळे आत्म्यांचा पिता एकच आहे, तो ज्योतिस्वरूप परमात्मा पिता आहे. ते त्यांना ज्योतिस्वरूप म्हणलं, गॉड इज लाईट म्हणलं, नुकताई नूर म्हणलं. ते नूर, ते ज्योतिस्वरूप, ते परमात्मा सगळ्यांचं बाप एकच आहे. आम्ही सगळे त्यांचे संतान आहे. जेव्हा ते बापाला आपण ओळखू, मग आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवू आणि देवतासारखं, फरिश्तासारखं आपण बनून जगाचं उद्धाराचं कार्य आपण पण करू. पण ते परमात्मा पित्याला विसरल्यामुळं आपण हे देहाचं धर्म, भाषाभेद, जातीभेद, धर्मभेद ह्याच्यामध्ये आपण अडकलेले. तर म्हणून ह्याच्यातून आपण बाहेर निघू. मी आत्मा ज्योती आहे, एक एनर्जी आहे, एक रूह आहे. ते रूह, ते आत्म्याला ओळखू आणि ते परमात्मा परम सत्ता जे आहे त्यांचे कार्याला ओळखू आणि आपलं जीवन आपण सगळे मिळून श्रेष्ठ बनवू. धर्म म्हणजे चांगले गुणाचं धारणा, ही खरं आपलं धर्म आहे. पण ते चांगले गुण आणि चांगलं वागणं सोडून आपण सगळं काही करतो दुसरं. आपण वर विचित्रासहित आपण सांगूया. तर ते चांगलं गुण सोडून इतर सगळ्या गोष्टी आपण करायला, पण जे गुण आपल्यामध्ये पाहिजे, जे ईश्वराला ज्याची आवड आहे तीच आपल्यामध्ये राहिलेली नाहीये. तर हा ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं, तर मी कोण आहे, सुरुवात माझ्यापासून. तर जसं माझं नाव ठेवलेलं आहे, मी फलाना, मी दिसताना, हे नाव माझं कधी ठेवलं? जेव्हा 12 दिवसानंतर आपल्या आईवडिलांनी, ज्याचं ज्या पद्धतीने आईवडिलांनी जेव्हा नाव ठेवलं, मी म्हणतो माझं नाव आहे ना, त्याच्या अगोदर मी कोण होतो ते आपल्याला माहीतच नाही. आणि जेव्हा हे शरीर सोडलं जातं तेव्हा आपण कोण राहणार आहे? तर तेव्हा शरीर सोडल्यानंतर आपण म्हणतो फलाना गेला. कुठं गेला? कुठून आला होता? आणि जेव्हा एक व्यक्ती शरीर सोडला, तर ते शरीर सोडलेलं जे व्यक्ती आहे आपण त्यांच्या नावाने संबोधित करतो. करताना समजा रमेश असेल, सुरेश असेल, सुरेश गेला, त्याचं डेड बॉडी यायले. मग डेड बॉडी यायले, सुरेश गेला, म्हणजे सुरेश म्हणणारा होतं कोण? तर ही शरीराला चालणारी चेतन सत्ता शक्ती, ज्याला आत्मा म्हणतो, रूह म्हणतो, एनर्जी म्हणतो, ती आपण आहात. मग हे शरीराला कमांड देतो, हे शरीराला चालवतो, ती एनर्जी मी आहे. तर जेव्हा ती एनर्जीला आपण ओळखलं, मग ते सुप्रीम सोल परमात्मा, ज्याला आपण ईश्वर, अल्लाह, गॉड म्हणतो, त्यांना आपण ओळखू शकतो. जे व्यक्ती ईश्वरला ओळखलेलं आहे ते इतर गोष्टीमध्ये कधी पडलेलं नाही. कोणताही संत, कोणताही महात्मा
कोणतेही कोणाला तिरस्कार केलेला नाही आणि तिरस्कार करणं हे कोणत्या धर्मामध्ये शिकवलेलं नाही. सगळे धर्मामध्ये स्नेह देणं, प्रेम देणं, एक दुसऱ्याला सन्मान करणं, मिळून चालणं, चांगलं चालणं हे शिकवलेलं आहे. स्नेह, प्रेम, दयाभाव. तर आपण ते दया, स्नेह सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो आणि कोणाच्या नावावर? धर्माच्या नावावर. आणि कोणासाठी? ईश्वरासाठी. आणि ईश्वर सांगितलेलं काय आहे ते आपल्याला काहीच माहिती त्याच्यामधलं गंध बी नाहीये. तर खऱ्या अर्थाने जे जेव्हा समजून घेऊन आपण करू, तर खऱ्या अर्थाने ही धरती जन्नत स्वर्ग बनणार आहे. ह्याच्यामध्ये सगळे सुखाने राहू. त्याच्यात कोणी का असेना. पण आपण स्वतःला स्वधर्म विसरल्यामुळं आपण अधर्माच्या मार्गामध्ये चाललेलं आहे. ते अधर्माला बी धर्माचे नाव आपण देऊन आज अधर्माला प्रेझेंट करतोय. मग धर्म कधी बी हिंसा शिकवलेला नाही. धर्म सगळ्यांना मदत करणं, सहयोग करणं हे शिकवलेलं आहे. जसं वसुदैव कुटुंबकम हिंदू धर्मामध्ये म्हणलं जातं, इस्लाम धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक माता होती. तर ते मातांकडे एक धर्मग्रंथ पुस्तक होता. तर जेव्हा त्यांचे धर्मगुरू आले, तर ते पुस्तक जेव्हा वाचत होते टेबलवरचं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की शैतानशी नफरत करो. तर ते मातांनी ते कट केलेले होते ते पुस्तक मधले शब्द. मग ते धर्मगुरू विचारतात की हे शब्द तुम्ही का कट केलं? तर ते माता उत्तर देते, मी एक आई आहे. मग आई कसं कोणाला नफरत करणार आहे? आईचं स्वरूपच काय आहे? प्रेम देणं. मग ते शैतानला बी मी प्रेम देऊन त्याला बी काय करू? मी ईश्वराचं रूप त्याला बी बनवू. मला त्याला बी मी फरिश्ता बनवू. तर ईश्वर आपल्याला शिकवतो, ते कोणी का असेना, आपण त्यांना स्नेह देऊन आपल्या स्नेहाची शक्तीनं परिवर्तन करून एक श्रेष्ठ आचरण, एक श्रेष्ठ मार्ग की लोकांचं कल्याण हो. माझ्यानं अनेक लोकांचा उद्धार हो ही धर्म आहे. पण आपण अनेकांचं नुकसान करून माझंच चांगलं व्हावं ही अधर्म आहे. तर आम्ही सगळे अधर्माच्या मार्गावर चाललेले आहेत. आणि मी हे धर्माचं ते धर्माचं म्हणतो. पण सर्वांचं जे पिता परमात्मा आहे, ज्यांच्यासाठी म्हणलं सबका मालिक एक है, उपरवाला आहे. तर ते मालिक, ते ईश्वर, ते स्वतः धर्तीवर आलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना सांगतं की मानव धर्म एकच आहे. आपण सगळे एक ईश्वराचे संतान आहे. जेव्हा ते ईश्वराला आपण ओळखू, तेव्हाच आपण श्रेष्ठ बनून लोकांना बी आपल्याकडून एक श्रेष्ठ मार्गदर्शन आपण देऊ शकतो. आपणच जेव्हा स्वतःला ओळखलं नाही की मी रूह आहे, मी आत्मा आहे, मग दुसऱ्यांना आपण काय परिचय देणार आहे? आणि बाकीचे शरीर तरी जड आहे. आज आहे, उद्या त्याची काही गॅरंटी नाहीये. आज बघ आम्ही बाहेर जातो, कोणतीही वस्तू आपण विकत घेतात, ते मोबाईल असतील, काही असतील. आम्ही ते वस्तूचं गॅरंटी विचारतो, ह्याची काय वॉरंटी आहे? मग ते आपल्याला वॉरंटी सांगतात 1 वर्ष, 2 वर्ष. मग मला सांगा, ते वस्तू घेऊन तुम्ही घरी जाणार ह्याची काय गॅरंटी? रस्त्यात ते काही होऊ शकतो. म्हणजे एवढं अनगॅरंट आपलं शरीर आहे, देह आहे. आणि ह्याच्याला अभिमान किती, अहंकार किती, मी फलाना, मी विस्ताना. तर ही जेव्हा अहंकार आपण सोडू, स्वतःला आत्मा, रूह म्हणून आपण चालू, मग ते परमात्माला, ते परमशक्तीला ओळखू शकतो. आणि जे लाभ आपल्या लोकांना द्यायचे ते देऊ शकतो. ते परमसत्ताला विसरल्यामुळे आपण सगळे स्वार्थी झालेले आहेत. देव, धर्म ह्याच्या नावावर बी आज अनेक प्रकारचा फ्रॉड, अनेक लोकांचं नुकसान करून त्याच्यातून बी स्वार्थ साधायचा पण मार्ग धरू लागलात. म्हणून आता ईश्वर आलेले आहेत. आपले जे रूह आहे, हे शरीराला चालवणारी जी आत्मा आहे, त्याची ओळख करून देण्यासाठी. मी आत्मा आहे तर कशी आहे, कुठं राहते, कसं शरीराला ऑपरेट करते, जसं हे आपलं शरीर आहे. आपण आमचं ओळख देत असताना सांगू, मी फलाण्याची मुलगी कोणाच्या गावाचं आहे, मी इथं आलेले हे काम करण्यासाठी, माझं घर इथं आहे. मग हे शरीराला चालवणारी जे रूह आहे, ती कुठून आलेली आहे? हे जिस्म तरी आपण सांगतो, शरीर तरी सांगतो फलाण्याचं संतान आहे, मुलगा आहे. आणि ह्याला चालवणारी रूह कुठून आलेली, आत्मा कुठून आलेली, कुठं जाणारी आहे? आत्म्याचा बाप कोण, तो कुठं राहतोय, काय करतोय, ही आपल्याला काहीच माहिती नाहीये. मग जेव्हा ही आपल्याला कळलं, मग आपल्यामध्ये एक परमशक्ती निर्माण होईल, ज्याच्यानं लोकांचा आपण उद्धार करू. अनेक लोकांना आज ब्रह्माकुमारीश्वरी विश्वविद्यालयाचा उद्देशच आहे. काय उद्देश आहे? तर लोक व्यसनमुक्त व्हावं, तणावमुक्त व्हावं, सगळ्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण व्हावं. तर आपण बी आनंदाने जगू, सगळ्यांना बी आनंदाने जगू देऊ. आणि जे ईश्वर, परमशक्ती, परमात्मा आहे, ते परमसत्ताला ओळखून आपण त्यांच्याकडून शक्ती घेऊन अनेक आत्मांचं कल्याणाचं आपण कार्य करू. तर ह्याचा उद्देश काय आहे? जसं अनेक कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मुलं शिकत असताना त्यांचा एक उद्देश असतो, मी इंजिनियर बनेन, मी डॉक्टर बनेन, मी फलाना बनेन. तर इथं काय उद्देश आहे? तर इथं उद्देश आहे, नर ऐशी करणी करे जो श्री नारायण बने, नारी ऐशी करणी करे जो श्री लक्ष्मी बने. मनुष्यापासून देव, मानव या फरिश्ता पण कसं बनता येईल. तर मनुष्यापासून फरिश्ता बनणं, फरिश्ता असो देवता बनणं, तर ही जर्नी आपली आहे. तर इथं आपल्याला शिकवलं जातं
तर इथं कोणतंच धर्माचं, कोणतंच जातीचं कोणालाच आम्ही प्रमोट न करता, इथं आपलं स्वतःचं आत्मा आणि ही आत्म्याला चालवणारी अथवा आत्म्याचा पिता. आज सपोज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला किती वडील आहेत? तर काय वाटतं आपल्याला? चुकीचंच वाटतं ना, प्रश्नच मुळात चुकीचं वाटतं. आम्ही विचारलं म्हणलं तर तुम्हाला वाटते काहीतरी अध्यात्म असेल. पण बाहेर गेल्यानंतर तुमचे मित्र कोणीतरी विचारलं तर आपण काय करू? एक कानपट्टीत घेऊ, मग म्हणू वडील किती असतात रे? आहे ना? तर खऱ्या अर्थाने पाहूया तर आपल्याला वडील 2 आहेत. तर 2 वडील कसं? तर हे शरीराला, हे जिस्माला जन्म दिलेलं एक वडील, ज्यांनी आम्हाला नाव दिलं, जन्म दिलं, आम्हाला शिक्षण शिकवलं, काय चांगलं, काय वाईट आहे आणि आपलं जे बी प्रॉपर्टी होती आपल्याला विल केलं. ती एक वडील आहे. आणि दुसरं वडील आहे बघा, ज्या वडिलाला आपण आठवण करतो, तो आहे ईश्वर. ती कसं? तर ही जी एनर्जी आहे शरीराला चालवणारी, ते एनर्जीचं बाप, ते रूहचं बाप, ते रूहों का मालिक परमात्मा आहे. तर ती परमात्म्याला आपण आठवण करतो, हे ईश्वर, हे अल्लाह, हे गॉड, हे परमात्मा. पण तो कसं बाप आहे हे आपल्याला कळल्यामुळं, न कळल्यामुळं आपण बाप दुसरं बी आहे हे आपल्याला माहीत नाही. आम्ही एकच बापाला घेऊन सगळे चाललेले आहेत. ती बापाला विसरल्यामुळे ती बापाची प्रॉपर्टी आपल्याला कसं मिळणार आहे? आणि ती बापाची प्रॉपर्टी सुख, शांती, समाधान, आनंद, विश्व कल्याणाचं कार्य करणं ते ईश्वराची प्रॉपर्टी आहे. ते बापाला विसरल्यामुळे ती प्रॉपर्टी पासून आपण वंचित आहे आणि आम्ही मागत फिरायले सुख दो, शांती दो, आनंद दो. दो म्हणून मागायलेत, मागणारे झालेत. सपोज समजा आज तो एक मुलगा आहे, अनाथ आहे. त्यांना वडिलांची ओळखच नाही. गावात एक मोठं सेठ असतो. ते सेठकडे जाऊन म्हणतो, की मला काम द्या. तर तो काम देतो. मग काम दिल्यानंतर पगार घ्यायला जातो. तर त्याची जर परिस्थितीच आता अनाथच असतो. मी खूप मेहनत केलेलं आहे. जरा वाढवून द्या. मग त्यांचं मेहनतीवर ते शेठ थोडेफार पैसे मी वाढवेल. तर त्याच्यामध्ये तो जीवन गुजारा करेल. तर जेव्हा ती मुलाला माहीत झालं, की ते शेठ दुसरं कोण नाही तुमचं बापच आहे. मग मागणार आहे का मला थोडं द्या, पगार द्या? मागणार नाही. मग का म्हणणार आहे? हे सगळं माझं आहे. तू माझं बाप आहे, तर ह्याची तुझ्या प्रॉपर्टीवर कोणाचा अधिकार आहे? माझा अधिकार आहे. तसं ईश्वर, परमात्मा, अल्लाह, गॉड त्याला विसरल्यामुळं आपण मागत फिरू लागलो, दर-दर धक्के खात फिरायलात. जेव्हा ते ईश्वर परमात्म्याला आपण ओळखू, मग समजू की हे सुख, शांती, समाधान माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ते माझीच प्रॉपर्टी आहे. मग ते ते सुख शांती माझ्यामध्ये निर्माण करून सगळ्यांना घेऊ. कारण आजपर्यंत असं कोणतंच फॅक्टरी या कोणतंच दुकान बनलेलं नाही, की तिथून सुख खरेदी करू, तिथून शांती खरेदी करून कोणी एवढे रिच व्यक्ती झालेलं नाही, की सुख शांती मिळवावं. मग सुख शांती मिळेल कसं? जेव्हा आम्ही आपल्या आत्म्याला, रुहाला, ते एनर्जीला ओळखणार आहे आणि ते एनर्जीचं परमसत्ता परमात्मा, जे पॉवर हाऊस ईश्वर आहे, त्याला ओळखू. तेव्हाच आपण सुख शांती समृद्धीनं भरपूर बनवू आणि सगळ्यांना देत जाऊ. मग त्याचं इथं मार्गदर्शन केलं जातं. तर आज 7 दिवसाचं आपल्या इथं स्टॉल पण लागलेलं आहे. तर ते स्टॉलमध्ये एक 36 फुटाचं शिवलिंग आहे. आहे ईश्वर ज्योतीचं पुंज आहे. तर आपण आठवण असं विविध प्रकाराने करत आहे. तर ते 36 फुटाचं शिवलिंग म्हणजे ईश्वर एवढा मोठा काही नाहीये, जे पॉइंट ऑफ लाईटच आहे. आणि त्यानंतर इथं 7 डेचं जे माहिती आहे, मी कोण, ईश्वर कोण, कुठून आलात, कुठं जायचंय, ही धर्माचं डिव्हायडेशन कोण केलं, कसं झालं आणि प्रत्येक धर्मामध्ये मार्गदर्शन काय केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेले जे धर्मस्थापक होते आपल्याला चुकीचं सांगितलेलं नाही. आपण काय ऐकतो आणि चाललेलं काय आहे. तर ह्याची पूर्ण माहिती. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन कसं करायचं, ईश्वराची आठवण कशी करायचं, का पद्धतीनं केल्यानंतर ते एनर्जी आपल्यामध्ये ट्रान्सफर होईल, ते सुद्धा इथं स्टॉल लावलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनमुक्तीचं स्टॉल आहे. जे आज आपली पुढची पिढी जी आहे, सगळे व्यसनामध्ये चाललेले आहे. घरामध्ये व्यसन करणारे आपल्याला मिळतात. बीडी, तंबाखू आहे ना, अनेक प्रकारचं व्यसन आहे. ते व्यसनपासून मुक्त आम्ही बी राहू आणि आमचे पूर्ण लोहारावासी या विश्वाला व्यसनमुक्त करू, भारताला व्यसनमुक्त करू. त्याचं सुद्धा एक पाऊल इथं उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तणावमुक्ती. आज घरामध्ये तणाव आहे. मोठ्यांना जिम्मेदारीचा तणाव असेल, तर आपल्या लहान लेकरांना सुद्धा तणाव आहे. कोणता तणाव आहे? तर तो म्हणतोय, की जे कार्टून शो बघायला तो मिळच नाही गेले म्हणून ते टेन्शन आहे. तर लहान मुलापासून सगळ्यांना तणाव आहे. मग हे तणावापासून कसं पण मुक्त राहू आणि दुसऱ्यांना पण तणावमुक्त जीवन कसं जगण्याला आपण मार्गदर्शन करू, त्याचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे. आणि एक 3D शो पण बनवलेला आहे. तर ते 3D शो पण दाखवण्यात येईल. आणि त्याचबरोबर इथं कुंभकर्ण पण बनवलेलं आहे, ज्याला म्हणलं रावणाचा भाऊ. रावण म्हणजे एक व्यक्ती आपण समजलं, खऱ्या अर्थाने व्यक्ती नसून ते 5 विकार आहेत. ते कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. ही 5 विकाररूपी रावण. तर रावणाला दशशीश दाखवलं.
तर एक कापलं तर एक येऊन चिटकत होतं म्हणे. आज सायन्सच्या एवढ्या दौरवर आपण आलेलो एवढं पुढे. तर कोणतं असं साधन आहे की मुंडी चिटकलेलं म्हणजे गेलेलं चिटकेल असं? तर हे जे 10 शीश दाखवलेलं आहे, 5 विकार स्त्रीमधले, 5 विकार पुरुषांमधले मिळून काय झाले? 10 तोंड. हे विकारांना बघा आपण सोडावं म्हणतो आणि येते. आज राग करूनही आपण प्रण केला, सोडलं बी 8 दिवस, 8 दिवसांनी आणि येऊन चिपकतेच. लोभ करूनही म्हणतो आणि येऊन चिपकतेच. हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ही असे दशाननचे 10 शीश झालेले आहेत. किती काढण्याचा प्रयत्न करू चिटकायलातच. मग ते रावण म्हणजे काय? देहाभिमान, अहंकार. रावणाला मारायचं असेल तर देहाभिमान सोडावं लागणार आहे. म्हणून बिंबीमध्ये बाण मारलेलं दाखवतात, की जेव्हा देहभान सोडू, आम्ही स्वतःला आत्मा, रूह, एनर्जी समजू, मग हे विकार आपल्यामधलं निघून जाणार आहेत. आणि रावणाचं भाऊ कुंभकर्ण दाखवलं गेले. कुंभकर्ण म्हणजे 6 महिने खाणारा, 6 महिने झोपणारा. असे कोणते व्यक्ती आम्ही तरी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. फक्त पुराणात आपण ऐकलेले आहेत. जर त्यांना असेल तर त्यांचे वंशज बी असणार ना, 6 महिने खाणारे, झोपणारे. तर त्याच्यामध्ये एक अध्यात्म अर्थ समवलेला आहे. काय समवलेलं आहे? तर आज ते ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, ते बहिणींच्या ह्याच्यामध्ये ते बोलतो. आज अज्ञानाचं झोपीमध्ये आपण गाढ झोपी गेलेलो आहे, की मी फलाना, मी बिस्ताना, मी हे, मी ते. पण आम्ही स्वतःला ओळखतच नाही, की मी कोण आहे. तर आम्ही अज्ञानाच्या झोपीमध्ये झोपी गेले. लोकांना जाऊन कितीही संदेश सांगा, ते उठतच नाही. म्हणून कुंभकर्णाला म्हणले ना, बाजे वगाडा वाजवा, नगाडे वाजवा, काहीही जरी केलं तर तो उठतच नव्हतं म्हणे. ते कुंभकर्ण आज आम्ही बनलेले. कितीही सांगा चांगल्या मार्गावर चालण्याचं, आपल्याला काही आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडतो. म्हणून कुंभकर्ण म्हणलं. कुंभ म्हणजे घागर, कर्ण म्हणजे कान. ते बहिणी दाखवले तिथे. हे ज्ञानामृत हे कानात वतळलेले, अज्ञानाचे वशीभूत होऊन ह्या कानातून काढायले. त्यांच्यामध्ये काही परिवर्तन नाहीये. तर आज अज्ञानाचं झोपीपासून जागृत व्हायचे, असे कुंभकर्णांना आपल्याला जागृत करायचंय, व्यसनातून वगैरे सोडवायचंय, विकारातून सोडवायचंय आणि ते परमसत्ता, परमशक्ती, परमात्माशी त्यांना जोडायचंय. तर त्याचं कसं कुंभकर्णाला जागी बहिणी करतात, ते सुद्धा इथं व्हिडिओमध्ये ते कुंभकर्ण उठून बोलतोय. ते बोलता कुंभकर्ण आम्ही इथं केलेले आहेत. तर असं फार सुंदर शो इथं आहे. तर हे 3-4 तारीखपर्यंत राहणार आहे. तर दुपारी 5 पासून तर 10 पर्यंत चालतं. तर कोणी बी येऊन ह्याचा लाभ आपण घेऊ शकतो आणि सगळं निःशुल्क आहे. आणि ब्रह्माकुमारीश्वरी विश्वविद्यालयामध्ये आम्ही 7 दिवसाचा माहिती देतो, की ईश्वर कोण, कुठं राहतो, काय करतो, आम्ही कोण आहात, आम्हाला कुठं जायचं, जायचं तरी सगळ्यांना आहे ना. म्हणूनच म्हणलं ते जातं, कौन देश है जाना बाबू, हुआ कहाँ से आना, बचपन जवानी वृद्ध बुढापे बाद फिर होगा कहाँ रवाना. कुठून आलात, कुठं जायचं आहे. फार सुंदर मार्गदर्शन इथं केलं जाते 7 दिवसामध्ये. तर ते पण निःशुल्क आहे. त्यानंतर मेडिटेशन इथं शिकवलं जातं. मेडिटेशन म्हणजे ते आत्मा, ते रूहची एनर्जी कसं वाढवावं, तर ते सुद्धा इथं शिकवलं जातं. तर रेग्युलर इथं क्लासेस चालतात, की एका दिवसाची बी सुट्टी भगवंतांनी आपल्याला दिलेली नाही. उद्देशच आहे आपण चांगले व्यक्तिमत्व बनावे आपल्यामध्ये. आपण निर्व्यसनी, तणावमुक्त जीवन जगावे. एक फरिश्तासारखं आपलं जीवन असावे. आम्हाला पाहिलं नंतरही सुद्धा लोकांना समाधान व्हावं, असे जीवन आपण जगावं. तर हे उद्देश आहे. असं नाही की तुम्ही सगळे ब्रह्मचारी बनावं, तर तुमचं कामधंदे सोडावं आणि इथं यावं असं नाहीये. आपण आपल्या ग्रस्तामध्येच राहून आपल्या ग्रस्ताला एवढं श्रेष्ठ बनवू, एक आदर्श ग्रस्त बनवू, की आपल्या घर गृहस्थीमध्ये सुख, समाधान, शांती बी असो. आपलं बघून दुसऱ्यांच्या घरामध्ये सुख, शांती निर्माण हो. आज आपण पाहतो, आजच आपण भाईजींनी म्हणलं, की आज हिंदू धर्मामध्ये बी अनेक मंदिराला जाणारे लोकं आहेत. गंध ओवाळतात, मंदिराला जातात. अनेक प्रकारचे संप्रदाय त्यांनी साजरा करतात. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा अनेक लोकं आपापले धर्माचं जे नमाज पढणं वगैरे ते विधीपूर्वक समयला करतात. ख्रिश्चन धर्मामध्ये बी त्यांचं जे आहे विधीपूर्वक, सगळ्या जणांनी आपलं-आपलं विधीपूर्वक करत चाललेलं आहे. पण परिवर्तन मात्र कोणाही धर्मामध्ये दिसत नाही. अधोगतीलाच आपले विचार पोहोचायलेत. अधोगतीलाच आपलं चलन चाललेलं आहे. कारण ह्याचं काय आहे? तर आपण बाहेरून सगळं करायलेत. आतून काही उतरवून घेतलेलं नाहीये. मग आता बाहेरून चेंज करायचं नाही. बाहेरून भगवा घाला, बाहेरून फकीरासारखा बना, बाहेरून गंध वळा, ही अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे आपलं आंतरिक परिवर्तन. आत्म्याला श्रेष्ठ दैवी गुणांनी सजवा. ते ईश्वर जे परमात्मा आहे, आपल्याला जे द्यायला आले ते शक्तीचं जाणून घेऊन ते आपल्यामध्ये वाढवा. ही खरं अध्यात्म आहे, की आतून परिवर्तन. कोणतंच अध्यात्म, कोणतंच सत्संगाचं मार्ग जे आहे, आपल्याला हिंसा करणं, दुसऱ्यांना दुःख देणं, मीच खरा म्हणणं हे शिकवलेलं नाहीये. तर हे आपलं बॉडी कॉन्शियस आहे, अहंकार आहे. तर या अहंकारातून बाहेर पडूया.
स्वतःला आत्मा, रूह, एनर्जी समजून ते एनर्जी आपल्या शरीरामध्ये कुठं राहतोय, कसं हे शरीराला ऑपरेट करतोय, कसं चालवतोय, ह्याचं सिस्टम काय आहे ते आपण जाणून घेऊ. जसं प्रत्येक मशिनरीचं सिस्टम असतो ना, ह्याचं बी सिस्टम असतो. त्या सिस्टमनं कार्य चाललेलं आहे आणि ते एनर्जी निघून गेलं, हे सगळं सिस्टम बंद होणार आहे. सगळ्याला टाईम दिलं जातं. डोळे एवढ्या तासात, किडनी एवढ्या तासात, फेफडे एवढ्या तासात बंद पडतात म्हणून. मग हे सिस्टमला चालवणारं, ऑपरेट करणारं ते शक्तीला जाणून घेऊ आणि ते शक्तीला निर्माण करणार, ते निर्माण करता ईश्वराला आपण जाणून घेऊ. आपलं जीवन आपण सगळे मिळून श्रेष्ठ बनवू आणि आपण सगळे मिळून लोहारवासी आपल्या लोहाऱ्याला तणावमुक्त, व्यसनमुक्त, एक वसुधैव कुटुंब म्हणून आपण ही साजरा करूया. तर त्याच्यासाठी हे ज्ञानाचं खूप आवश्यक आहे. तर सगळेजण येऊन हे 7 दिवसाचा लाभ घ्यावा. हे संदेश आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करावं. असं रामेश्वर सोम हे आपण काय म्हणायला माहिती आहे का, हे ना त्याचं त्याने ह्याचं. पण काय आहे, सगळे देव शेवटी देव एकच आहे. आपण केलं हे इकडे याचा त्याचा जातीपातीचा. का पिता एक है, परम पिता शिव परमात्मा, अमरनाथ, ख्रिश्च, गौतम बुद्ध, महावीर, गुरु नानक, कृष्ण, शंकर, इस्लाम, पशुपतिनाथ, रामेश्वर, सबका प्रजापिता ब्रह्मा बाबा एक ही है, सबका आत्मा एक है। परमात्मा सर्व आत्माओं के परम पिता है। जिन्हें कोई ईश्वर, कोई अल्लाह तो कोई गॉड कहता है। जहाँ हिंदू धर्म में निराकार परमात्मा को ज्योतिर्लिंग के रूप में पूजा जाता है, वही अन्य धर्मों के में भी परमात्मा को निराकार ज्योति स्वरूप माना जाता है। सभी धर्म आत्मा एक है, परमात्मा भी एक ही है। खाली हम कर रहे अलग अलग, लेकिन सबका आत्मा और परमात्मा एक ही है। नमस्कार, मी जालिंदर कोकणे, नगरसेवक लोहारा. प्रजापिता ब्रह्मकुमारीचं इथे सेंटर लोहाऱ्यामध्ये आलेलं आहे. गेली 12 वर्ष झालं आणि एक छोट्याशा प्रमाणात म्हणजे त्याची चर्चा चालू आहे. लोकांपर्यंत माहिती देण्याच्या दीदीज आहेत, बहिणीज आहेत, प्रयत्न करतात आणि त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी होऊन इथे एक चांगलं सेंटर तयार झालेलं आहे. त्याचबरोबर आणखीन जास्त लोकांना याची माहिती मिळावी म्हणून हे मांडणी केलेली आहे. हे सर्व शिवलिंग आणि हे जीवन आपलं हे फक्त शरीर आहे. आपले वडील 2 असे इथे शिकवलं जातं, एक शरीराचे वडील आणि एक परमपिता शिवबाबा. हे आकार नसून हे एक ज्योती स्वरूप आहे आणि हेच खऱ्या अर्थाने इथे शिकवण आहे की आपण फक्त आत्मा आहोत, ही इथे शिकवलं जातं. आणि यांचा प्रयत्न या दिदींचा खूप चांगला इथे येऊन आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला की हे जे आपली अंधश्रद्धामध्ये बराचसा वेगवेगळ्या जाती धर्मातून प्रयत्न केला जातो, वेगवेगळे देवधर्म मांडले जातात. मग आम्ही वाईट म्हणत नाही. मी इथे गेली 4 महिने जवळजवळ जोडलो गेलो आहे आणि मला तर खूप समाधान लाभलं आहे. माझ्यामध्ये खूप परिवर्तन झालं की आपण जे बोलू तेच आपल्याला मिळतं आहे. मग आपण जर चांगलं वागलो, चांगलं बोललो तर खरोखरच आपल्याला मिळते चांगलं आणि त्यातून आपल्याला समाधान मिळतं आहे. मी इतरांनी चांगलं वागावं, चांगलं राहावं म्हणण्यापेक्षा आपणच का प्रयत्न करू नये या विचाराने आणि इथे अनेक देवधर्म करत बसण्यापेक्षा आपण इथे व्यवसायाला, आपल्या जे काय कामधंद्याला समजून घेऊन वेळ देऊन इथे थोडासा वेळ द्यायचा आणि इथले चांगले विचार घ्यायचे. तिथे कुठल्याही जाती धर्माला असं तुच्छ किंवा एकदम भारी समजलं जात नाही. सगळे आपण आत्मा आहोत आणि भाई बहीण आहोत असं इथे सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं. प्रत्येकाने इथे येऊन समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.